इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन यामध्ये आपण बरीच एक्झाम्पल घेतलेले आहेत वेगवेगळ्या कंडिशन वरती. आता अजून एक एक्झाम्पल आपण त्यावरच घेऊया जे परपेंडिक्युलर कंडिशन साठी आपल्याला घ्यायचं राहिलेलं होतं. ते एक्झाम्पल बघा. फाइंड द इक्वेशन घेऊन घ्या. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन passing through. Find the equation of a line passing through point आहे 4 5 and perpendicular to the line 7x minus 5y minus 420 equal to 0. 7x minus 5y minus 420 equal to 0. आता याच्या अगोदर आपण पॅरलल लाईनचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे, बरोबर आहे. या परपेंडिक्युलरच्या ऐवजी ज्यावेळी इथं पॅरलल होतं त्यावेळी आपण काय केलं होतं, याचा स्लोप फाइंड आउट केला होता आणि तोच स्लोप या परपेंडिक्युलरचा आहे या पद्धतीनं घेतला होता. सॉरी, पॅरललचा आहे या पद्धतीने घेतला होता आणि पॉइंट आणि स्लोप माहिती झाले का आपण त्याचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. इथं मात्र परपेंडिक्युलर लाईन आहे. परपेंडिक्युलर लाईन मध्ये या लाईनचा जो स्लोप आहे तोच स्लोप इथे येणार नाहीये. त्याला आपल्याला ती परपेंडिक्युलरची कंडिशन यूज करावी लागेल जे आपण म्हणतोय m1 इंटू m2 इक्वल टू -1. या कंडिशन वरून आपल्याला एक स्लोप जर माहिती असेल तर दुसरा स्लोप आपल्याला काढता येतो आणि त्याच रूलनुसार आपण तो स्लोप काढणार आहे आणि तो स्लोप आणि पॉइंट आपण माहिती झाला का आपण त्याचं इक्वेशन फाइंड आउट करणार. आता ती कशा पद्धतीनं बघा. सुरुवातीला दिलेलं इक्वेशन ला सर्वांनी गिवन इक्वेशन दिले आपल्याला 7x minus 5y minus 420 equal to 0. हे इक्वेशन आहे की ज्यामध्ये x चा कोएफिशियंट म्हणजे आपण a म्हणतोय, y चा कोएफिशियंट म्हणजे b म्हणतोय. स्लोप काढून घेऊया लगेच. m इक्वल टू स्लोपचा फॉर्म्युला असतो आपला -a/b इक्वल टू मायनस व्हॅल्यू ऑफ a इज 7 and b is 5 -5. साइन महत्वाचा येते. प्लस आहे त्यामुळे आपण वरती घेत नसतोय, पण मायनस साइन असेल तर मात्र आपल्याला ते घ्यावं लागेल. -7 अपॉन -5. मग काय कॅन्सल होईल इथं? मायनसला मायनस तेवढं कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल इथं 7/5. म्हणजेच दिलेली जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप आपल्याला मिळाला 7/5. आता कंडिशन दिली आपल्याला या लाईनचा स्लोप आपल्याला घ्यायचा नाहीये. आपल्याला घ्यायचा आहे या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काढायचा. म्हणून आपण इथे एक स्टेटमेंट लिहिणार. सिन्स गिवन लाईन इज परपेंडिक्युलर. एवढंच म्हणा वाटल्यास गिवन लाईन इज परपेंडिक्युलर. दिलेली लाईन कशी आहे, त्या जी फाइंड आउट करायला सांगितलेली जी लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर लाईन आहे. म्हणजेच आता जी ही लाईन आहे समजा ही 7x minus 5y minus 420 ही लाईन झाली
या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपल्याला काढायचंय, याचं इक्वेशन काढायचंय आपल्याला. त्यामुळे या लाईनचा स्लोप इथं घ्यावं लागेल का आपल्याला? घेता येईल का ते? नाही घेता येणार. पण या स्लोप वरून मला हा स्लोप मात्र या लाईनचा काढता येतोय, कारण या दोन्ही मध्ये रिलेशन असतं m1 इंटू m2 इक्वल टू -1. म्हणून m1 इक्वल टू आपण फाइंड आउट करू शकतोय -1 अपॉन m2. m2 या साईडला घेतल्यानंतर हे इक्वेशन तयार होतं, की ज्यामध्ये या लाईनचा स्लोप m2 जर व्हॅल्यू जर 2 असेल तर पहिल्या लाईनचा स्लोप झाला आपला -1/2. 3 असेल या लाईनचा स्लोप तर -1/3 हा पहिल्या लाईनचा स्लोप झाला. म्हणजे या पद्धतीने आपण व्हॅल्यू टाकून ते फाइंड आउट करू शकतोय. म्हणून पॅरलल जर असतं तर आपण या लाईनचा स्लोप आणि त्या लाईनचा स्लोप दोन्हीही समान असतात, त्यामुळे ते आहे असं घेतलं असतं. पण इथं परपेंडिक्युलर असल्यामुळे आपल्याला घेता येत नाहीये. ते कशा पद्धतीने घ्यायचं बघा. गिवन लाईन इज परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर देअरफॉर m इक्वल टू, आता बघा सुरुवातीला मी ही जी स्लोप काढलेला आहे 7/5 याच्यावरून ते m घेतोय. m म्हणजेच हा जो m असणार आहे तो परपेंडिक्युलर लाईनचा m असणार आहे आणि वरचा आहे तो दिलेल्या लाईनचा m झाला. आपल्याला त्या m वरून हे m काढायचं. मग काय करायचं असतं, ते फॉर्म्युला वगैरे यूज करण्याऐवजी आपण डायरेक्ट इथं लिहू शकतोय. कशा पद्धतीनं? तर ही व्हॅल्यू जर 7/5 जी व्हॅल्यू आहे ही प्लस असेल तर आपण इथं मायनस लिहायचे. पहिल्यांदा प्लस असेल तर काय लिहायचं? मायनस. किंवा ही व्हॅल्यू जर मायनस असती तर इथं प्लस लिहिला असतं. एक तर या पद्धतीनं अपोजिट साईन द्यायचं आणि याची उलट करायची, म्हणजे इनव्हर्स करायचा. म्हणजेच काय करायचं, 7 ला न्यूमरेटरला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा, डिनॉमिनेटरच्या टर्मला न्यूमरेटर मध्ये घ्यायचा. म्हणजे काय होईल 7/5 चं 5/7. 5/7. 5/7 हे झालं. आणि हा आपला स्लोप मिळाला त्या परपेंडिक्युलर लाईनचा. म्हणजे ज्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं तो स्लोप आपल्याला या पद्धतीने मिळतो. 7/5 असेल तर -5/7 झालं. हाच स्लोप जर समजा -2/3 असता तर आपल्याला याच्यावरून m काय मिळाला असता हो इथं? 3/2. बरोबर आहे. मायनसचं प्लस करायचं आणि 2/3 ची उलट काय असणार? 3/2. याची उलट करायची, साइन फक्त बदलायचं. 1/2 असेल तर काय असणार? -2/1. -2/1. बरोबर आहे. -2/1 म्हणजे 1 म्हणजे -2 झालं ते. म्हणजे लक्षात आलं, उलट करायचे आणि आपल्याला साइन चेंज करायचं आहे त्याचं. या पद्धतीने आपण हे परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढला. आता पॉइंट कोणता दिलेला आहे आपल्याला? क्वेश्चन मध्येच पॉइंट दिलेला आहे बघा, 4, 5. हा पॉइंट आपला क्वेश्चन मध्येच आपल्याला दिलेला आहे. हा 4, 5 पॉइंट आणि या लाईनच्या स्लोप वरून तो आपण परपेंडिक्युलर लाईन जे आहे त्याचा स्लोप काढला. आता या दोन गोष्टी लिहिल्यानंतर आपण इथं या 4, 5 ला x1 आणि y1 म्हणणार. त्या ठिकाणी -5 आपण 7 कसं काय आलं इकडे? वर तर 7/5 आलंय ना. तेच सांगितलं मी, या m स्लोप वरून आपल्याला m हा जो परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप, तो स्लोप कोणत्या लाईनचा झाला? या लाईनचा स्लोप झाला. हा 7/5 या लाईनचा स्लोप आहे. आपल्याला स्लोप आता इक्वेशन कशाचं काढायचं आहे? या लाईनचं काढायचं आहे. मग हा या लाईनचा स्लोप पण या लाईनचा स्लोप इक्वल असेल का हो? नाही. नाहीये. म्हणजेच ह्या स्लोप परपेंडिक्युलर मध्ये आहे.
परपेंडिक्युलर मध्ये असेल तर आपल्याला कंडिशन काय असते, या स्लोपची उलट करायची, म्हणजे 5/7 करायचं आणि साइन प्लस असेल तर त्याला मायनस द्यायचा. म्हणून हा स्लोप काय झाला, m इक्वल टू -5/7 झाला. आणि हे कशावरून केलं आपण, ऍक्च्युअली m1 इंटू m2 इक्वल टू -1 या कंडिशन वरून आपल्याला करता येतं. पण त्या फॉर्म्युलेमध्ये पुटअप करण्याऐवजी तुम्हाला एक सिंपल स्टेप मी सांगितली कशा पद्धतीने करायचं ते. अलग लक्षात सर्वांच्या आता हे? हो सर. हो सर. इक्वेशन ऑफ लाईन लिहा सर्वांनी. इक्वेशन ऑफ लाईन y minus y1 equal to m into x minus x1. y minus y1 equal to m into x minus x1. हा फॉर्म्युला की ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या आहेत. m ची व्हॅल्यू इथं आहे, इथे टाकणार. x1 ची व्हॅल्यू 4 आहे, ती इथं टाकणार. y1 ची व्हॅल्यू 5 आहे, ती इथं टाकायची. 4 ठिकाणी 4 त्या 3 ठिकाणी 3 व्हॅल्यू टाकायचे. करा मग. y मायनस y1 म्हणजे किती झालं, -5. -5. m म्हणजे किती आहे व्हॅल्यू, -5/7. -5/7. आणि x मायनस x1 म्हणजे किती आहे, 4. हे दिलेल्या व्हॅल्यू तेवढ्या टाकल्या. आणि आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजे 7 जे डिवाइडचं हे आपलं झालेलं ऑलरेडी. 7 डिवाइडचं ते या साईडला घ्यायचं, म्हणजेच वरती ते मल्टिप्लाय होईल. हे निघून गेल्यामुळं आपलं राहिलं फक्त वरचं -5 इंटू x मायनस 4, -5 इंटू x मायनस 4. कारण 7 ला या साईडला घेतले आपण. आता काय करणार, 7 न ते मल्टिप्लाय करायचं दोन्ही ठिकाणी, म्हणजे 7y मायनस 35. 7 इंटू y 7y, 7 इंटू 5 35 इक्वल टू परत -5 इंटू x -5x आणि -5 इंटू +20 -5 इंटू -4 विच इज इक्वल टू +20. या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन सिम्प्लिफाय झालं. ब्रॅकेट निघून गेले. आता ब्रॅकेट निघून गेल्यानंतर आपण सिम्प्लिफाय करताना आता x ची टर्म बघितली, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह असेल तर आपण या साईडला घेऊन त्याला पॉझिटिव्ह करत असतोय, म्हणून -5x या साईडला आल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह झालं 5x. आणि हे 7y आहे असं इथं ठेवलं, 7y -35 राईटला गेल्यानंतर काय होईल, +35 झालं. and therefore 5x plus 7y equal to किती मिळालं आपल्याला, 55. हे आपलं इक्वेशन. किंवा सर्व टर्म एका साईडला जर घेतल्या तर काय होईल, -55 इक्वल टू 0. सर हा पेपर मध्ये कोणतंही एक इक्वेशन लिहायचं, ऑर करून दोन्ही पण लिहायचे. कोणतंही एक लिहा. हे फक्त दोन्ही मी कशासाठी सर प्रत्येक वेळी द्यायला लागलोय, तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये ह्या दोन्हीही पद्धतीने विचारलं तर ते आन्सर दोन्ही एकच आहेत हे लक्षात आलं पाहिजे. एक तर या पद्धतीने विचारतील किंवा या पद्धतीने विचारतील, दोन्ही पद्धतीने ते देऊ शकतात. म्हणून मी त्यासाठी प्रत्येक ठिकाणी ते द्यायला लागलोय ऑरची कंडिशन. तुम्हाला आन्सर जर डिस्क्रिप्शन मध्ये सॉल्व्ह करायला दिलेलं असेल तर आपलं कोणतंही एक इक्वेशन इथपर्यंत स्टॉप केलं तरी चालतं, आपला आन्सर बरोबरच असणार आहे. समजलं हे? तर पाठीमागचं जरा दाखव.
बघा दिलेली लाईन घेतली, पहिला त्या लाईनचा स्लोप काढला, परत गिवन लाईन इज परपेंडिक्युलर आहे म्हटलं, परपेंडिक्युलर असेल तर खाली मग ज्या लाईनचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याचं m इक्वल टू -5/7 म्हटलं, पॉइंट ऑलरेडी घेतला, या 7/5 वरनं आपण तो पॉइंट काढलेला आहे, याच्यावरने हे फाइंड आउट केलेलं आहे. आणि एकदा का पॉइंट आणि स्लोप माहिती झाले का आपल्याला इक्वेशनचं स्ट्रक्चर माहित आहे, ते इक्वेशनचं स्ट्रक्चर त्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या तिन्ही त्या m टाकली, x1 टाकली, y1 टाकली आणि तिन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला फक्त आता कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतोय, तो मात्र आपल्या रेग्युलर रूल नुसार सॉल्व्ह करणार. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल लिहून घ्या. अजून एक एक्झाम्पल या टाईपचं देतोय, सॉल्व्ह करा म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू तर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही का? दिसते सर. दिसते सर. ते सर जॉईन करा. सर आवाज लय का स्लो येतोय. पॉइंट पॉइंट आहे 3 - 1, 3 - 1 and parallel to the line. सर परपेंडिक्युलर ना. पॅरलची झालेत का सर्वांचे एक्झाम्पल झालेत ना? परपेंडिक्युलर हा, सर. परपेंडिक्युलर टू द लाईन x plus 2y minus 4 equal to 0. X plus 2y minus 4 equal to 0. सॉल्व करा प्रत्येकाने आता पटपट. क्वेश्चन लिहून झाला सर्वांचा? हो सर. गिवन लाईन जी दिलेली आहे ती सर्वांनी लाईन लिहून टाका. x plus 2y minus 4 equal to 0 ही लाईन आहे. याच्यावरून स्लोप काढा. m इक्वल टू -a/b ल्या x चा कोएफिशियंट म्हणजे इथं काय नाही म्हणजे a ची व्हॅल्यू किती असेल हो? 1 असणार आहे म्हणजे -1 आणि b ची व्हॅल्यू किती असेल? 2. म्हणजे इथं आता भाग जातोय का कशाचा? नाही. नाही जाणार. म्हणजेच m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -1/2 मिळाली. आता सिन्स खालील स्टेटमेंट गिवन लाईन इज perpendicular to required line. जी लाईन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले त्याला परपेंडिक्युलर आहे ही लाईन. म्हणून therefore m इक्वल टू काय असेल सांगा? m ची व्हॅल्यू आता इथं खाली त्या रिक्वायर्ड लाईनची मायनस आहे इथं, तर इथं ऑलरेडी प्लस असणार आहे, बरोबर आहे. आणि त्या 1/2 ची उलट काय असते?
टू अपॉन 2/1. 1. 1. 1/2 ची उलट काय असणार 2/1. आणि 2/1 मध्ये आपण 1 डिवाइडला असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते 2/1 म्हणजे 2. 2च असणार. म्हणजेच त्या m1/2 ची उलट करून आपण ज्यावेळी स्लोप काढतोय त्यावेळी आपल्याला फक्त 2 मिळतोय. फक्त 2. आणि पॉइंट कोणता दिलेला आहे तुम्हाला 3 - 5. 3 - 1. - 1 हा पॉइंट दिलेला आहे आपला 3 - 1. सर 2x - y = 7 येते. ओके ठीक आहे. याला आता x1 आणि y1 म्हणा. आले का चेक करा प्रत्येकाने. इक्वेशन ऑफ लाईन लिहा. therefore इक्वेशन ऑफ लाईन काय असतं स्लोप आणि पॉइंट असेल तर y - y1 = m × x - x1 हा फॉर्म्युला आपला की ज्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. कोणत्या m ची व्हॅल्यू x1 ची व्हॅल्यू y1 ची व्हॅल्यू तिन्ही व्हॅल्यू टाकायच्या. टाका मग y1 आहे तिथं -1 y - y1 म्हणजेच -1. m च्या ठिकाणी m स्लोप किती आहे 2 आणि x - x1 म्हणजे किती आहे 3. बाकी मग हे y + 1 झालं. 2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2x - 6 झालं. x ची टर्म प्लस असल्यामुळे y ला या साईडला घ्यायचा. मग त्यासाठी 2x - y झालं आणि -6 या साईडला आल्यानंतर +6 झालं. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला मिळेल 7 = 2x - y. इक्वेशन मग therefore इक्वेशन इज 2x - y = 7. हे आपलं आन्सर किंवा ऑर आन्सर 2x - y काय होईल इथं -7 = 0. त्या पद्धतीने त्याचा आन्सर मिळेल. चालेल का? या पद्धतीने सिंपल प्रॉब्लेम्स असतील. एकदा स्लोप काढायचा परपेंडिक्युलर असेल तर उलट करून साइन चेंज करायचं. जर तिथं पॅरलल असतं तर आहे असं स्लोप घेतला असता आपण आणि बाकी काही इक्वेशनचा फॉर्म्युला लिहायचा व्हॅल्यूज टाकायचे यामध्ये आपल्याला. लक्षात सर्वांच्या हे इक्वेशन कशा पद्धतीने फॉर्म झाले ती पॅरलल परपेंडिक्युलर कंडिशन वरून. हो सर. हो सर. ठीक आहे. आता नेक्स्ट हेडिंग टाका. हा झाला आपला पहिला पॉइंट इक्वेशन फाइंड आउट करायचा स्लोप आणि इक्वेशन. आता दुसरा पॉइंट आपण बघणार आहे acute angle between two lines. Acute angle between two lines. दोन लाईन्स दिल्या असतील तर त्यामधला acute angle काय असतो ते बघायचं. acute angle म्हणजे अर्थ काय हो acute angle चा acute angle कशाला म्हणतोय आपण हे x आणि y ऍक्सिस असतील तर इथं 0 अँगल असतो इथं 90 डिग्री इथं 180 डिग्री. तर 0 ते 90 या अँगलच्या मध्ये अँगल तयार होत असेल तर त्याला आपण acute angle म्हणतोय. आणि 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा कमी अशा पद्धतीचा अँगल असेल तर त्याला ऑप्टिस अँगल म्हणतोय. म्हणजेच जसं आपण याला लघु कोन म्हणतो तो आणि याला विशाल कोन म्हणतो तो. लघु कोन म्हणजेच तो acute angle झाला
आणि विशाल कोन म्हणजे त्याला ऑप्टिस अँगल झाला. मग आपल्याला इथं कोणता फाइंड आउट करायचा आहे? 90 डिग्री पेक्षा कमी असणारा अँगल, जो की इथं लघुकोन. या पद्धतीने एक डायग्राम काढा. दोन लाईन आहेत, ही L1 लाईन, ही L2 लाईन. या दोन लाईन आहेत. या दोन लाईनच्या मध्ये आपल्याला अँगल तयार झालेले बघायचे. आता यातला अँगल, हा अँगल असेल लघुकोनचा ॲक्यूट अँगल का हा अँगल असेल हो? म्हणजे याला θ1 म्हटलं, याला θ2 म्हटलं, तर कोणता अँगल हा असेल? ॲक्यूट अँगल. बरोबर. मग सर्वांनी इथं अँगल लिहा. अँगल आपल्याला काढायचा आहे, त्याला आपण θ म्हणतोय. ॲक्यूट अँगल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग झालेल्या इफ खाली स्टेटमेंट लिहा. आता त्याची झाल्यानंतर इफ M1 and M2 are slopes of two lines. Slopes of two lines. कोणत्या दोन लाईनचे स्लोप? ह्या दोन लाईन आहेत. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. या दोन लाईनचे स्लोप समजा M1 आणि M2 आपण म्हटलं. पहिल्या लाईनचा स्लोप M1, दुसऱ्या लाईनचा स्लोप M2. तर या स्लोप वरून आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करता येतो. स्लोपच्या कंडिशनवरून आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करता येतो. आणि तो आपल्याला इथं मिळवायचा आहे. इफ M1 and M2 आर द स्लोप्स ऑफ टू लाईन्स, देन पुढे लिहा, देन acute angle between two lines is, त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल काय असतो? तर तो आपल्याला इथं बघायचा आहे. ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स इज, अँगल आहे हा थीटा, विच इज इक्वल टू, फॉर्म्युला असतो बघा, tan इनवर्स मॉड्युलस M1 minus M2. M1 minus M2 म्हणजे ते स्लोप आहे दोन्ही M1 आणि M2. त्याची सबट्रॅक्शन वरती न्यूमरेटरला घेतलेली आहे. आणि खाली काय असतं? 1 प्लस ते जे दोन स्लोप आहेत M1 आणि M2, त्या दोन्हीचा प्रॉडक्ट असतो. थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस M1 minus M2 अपॉन 1 प्लस M1 into M2. हा आपला ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला, की ज्यामध्ये तुम्हाला इथं M1 आहे, M2 आहे, इथे M1 आहे, M2 आहे. M1 आणि M2 च्या व्हॅल्यू या चार ठिकाणी जर पुटअप केल्या तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन येणार आहे सर्व. बरोबर आहे. सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे काय बाकीच कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मॉड्युलस मध्ये समजा -2 आलं कॅल्क्युलेशन, तर मॉड्युलसचा अर्थ काय असतो? ते मॅग्निट्यूड असते त्याचं. म्हणजेच काय करतो आपण, जर एखादी व्हॅल्यू त्यामध्ये जर निगेटिव्ह तर त्याचं मॅग्निट्यूड काय असतं? प्लस करून आपण कधी म्हणतो 10 रुपये असतील, आपण वाईस येत नाही सर तुमचा. असं कधी म्हणतोय का त्याला मॅग्निट्यूड आहे तर
काय झालं? आवाज ब्रेक. वाईस येत नाही सर. प्रॉब्लेम आहे का? आवाज येत नाही सर, अडकतो. येतोय. म्हणजेच हे मॅग्निट्यूड -2 असं जर मॉड्युलस मध्ये आलं तर आपण या -2चं +2 करून घ्यायचं आहे. आणि प्लस जर व्हॅल्यू जर मॅग्निट्यूड मध्ये त्यामध्ये आली तर ऑलरेडी प्लसची प्लसच राहणार आहे. पण मायनस आलं असेल तर मात्र मॉड्युलस काढून टाकताना ते प्लस करून घ्यायचं. आणि त्यानंतर हे टॅन इनव्हर्स मध्ये ती व्हॅल्यू येणार 2. आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला कॅल्क्युलेटर वरती या सर्व व्हॅल्यू असतात किंवा तो तुम्हाला टेबल ट्रिग्नोमेट्रीचा अँगलचा दिलेला आहे त्याच्यावरून ही टॅन इनव्हर्स 2 ची व्हॅल्यू काढता येते. हे आपण आता एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. समजले हे सर्वांना? हो सर. फॉर्म्युला लक्षात आला? येस सर. आता हाच फॉर्म्युला आपल्याला दुसऱ्या पद्धतीनेही लिहिता येतो. और म्हणून खाली फॉर्म्युला लिहा. और आपण यूज हाच करणार आहे. पण हा हे जे टॅन इनव्हर्स आहे ते टॅन इनव्हर्स या साईडला घेतलं का त्यातलं टॅन जे आहे ते टॅन निघून जातं. तरी टॅन इनव्हर्स मधला इनव्हर्स निघून जातो. म्हणजेच आपल्याला मिळतं टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. म्हणजे हा सुद्धा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा सुद्धा फॉर्म्युला आहे. पण आपण कॅल्क्युलेशन करताना थीटा इक्वल टू सुरुवातीलाच टॅन जो यातला आहे तो उजव्या साईडला घ्यायचा आणि इनव्हर्स या पद्धतीने तयार केलेला आहे. त्यामुळे फक्त थीटाची व्हॅल्यू आपण या साईडला ठेवतो डाव्या साईडला आणि त्यावरून आपल्याला ते व्हॅल्यू मिळते. हे दोन्हीही जे फॉर्म्युले आहे ते दोन्ही फॉर्म्युले त्या ॲक्यूट अँगल साठीचेच फॉर्म्युले आहेत. फक्त काय केले आपण या दुसऱ्या फॉर्म्युलेमध्ये या टॅनला फक्त राईटला घेतलंय, टॅन इनव्हर्स झाला होता ते एवढंच केलेलं यामध्ये. मला क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा जरी विचारला ॲक्यूट अँगल तरी बरोबर आहे. हा जरी फॉर्म्युला असेल तरीही आपण तो ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला म्हणणार आहे. वरती सबट्रॅक्शन असतं, खाली ऍडिशन असते आणि ऍडिशन झाल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आहे. लक्षात ठेवायचं नेहमी वरती ही सबट्रॅक्शन असते, इथं प्लस आणि खाली मायनस असं बऱ्याच वेळा होतं विद्यार्थ्यांचं. लक्षात ठेवायचं वरती निगेटिव्ह साईन असतं आणि खाली पॉझिटिव्ह साईन असतं. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघा जे लक्षात येईल तुमच्या. Find the acute angle. Find the acute angle. Acute angle म्हणजेच लघुकोन जो 90 डिग्रीच्या आतमध्येच असणार आहे. Find the acute angle between the lines. Between the lines 3x minus 2y plus 4 equal to 0 and 2x minus 3y minus 7 equal to 0. या दोन लाईनच्या मधला आपल्याला स्लोप ॲक्यूट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा. मग ॲक्यूट अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहित आहे कोणकोणत्या दोन गोष्टी लागतात आपल्याला त्या लाईनच्या. स्लोप लागतात, बरोबर आहे. दोन्हीही लाईनचे ते स्लोप आपल्याला माहिती पाहिजे. मग वाईस येत नाही तुमचं. काय झालं? दोन्हीही लाईन ज्या असतील त्या दोन्ही लाईन वरून दोन्ही स्लोप आपल्याला फाइंड आउट करता येतील. दोन लाईन वरून दोन स्लोप आणि त्यानंतर आपण आन्सर ते ॲक्यूट अँगल साठी फाइंड आउट करूया. मग या सर्वांनी सुरुवातीला पहिली लाईन काय आहे ती लिहा. 3x minus 2y
plus 4 equal to 0. X minus 2y plus 4 equal to 0. याच्यावरून त्याचा स्लोप, पहिल्या लाईनचा स्लोप आहे m1 which is equal to फॉर्म्युला आहे आपला -a/b. मग -a ची व्हॅल्यू सांगा. y चा कोएफिशियंट -2 ही b ची व्हॅल्यू, आणि 3 आपल्याला upon हे दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर आन्सर मिळेल 3/2. म्हणजेच m1 इक्वल टू आपल्याला मिळालं 3/2. जे खाली लिहितो वाटल्यास मला परत घ्यायला सोपं जाईल. m1 इक्वल टू 3/2. आता सेम पद्धतीनं दुसरी लाईन ही घ्या. दुसरी लाईन आपल्याला दिलेली आहे 2x minus 3y minus 7 equal to 0. यावरून दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे m2. दुसरी लाईन आहे म्हणून त्याला m2 टाकलं. मायनस यामध्ये a ची व्हॅल्यू आणि हे b ची व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू असतील. मग काय सांगा a ची व्हॅल्यू वरती -2 -3. आणि खाली b ची व्हॅल्यू -3. इथंही मायनसला मायनस कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 2/3. 2/3. म्हणजेच त्याच्या खाली आपण m2 इक्वल टू लिहिणार. किती मिळालं m2 ची व्हॅल्यू? 2/3. बरोबर आहे. m1 इक्वल टू 3/2, m2 इक्वल टू 2/3. अशा पद्धतीने आपण दोन लाईन वरून दोन स्लोप फाइंड आउट केले. स्लोप फाइंड आउट करायची प्रोसिजर आली लक्षात या आता. हो सर. Yes, sir. आता हे स्लोप झाल्यानंतर आपण काय करणार? ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला लिहिणार. सर्वांचं लिहून झालेलं आहे. Yes, sir. मग लिहा खाली आता therefore acute angle is फॉर्म्युला लिहूया. थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. हा फॉर्म्युला tan इनवर्स मॉड्युलस m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. हा आपला फॉर्म्युला की ज्या फॉर्म्युलेमध्ये आता आलेल्या व्हॅल्यू आपल्याला टाकायच्या आहेत. आलेल्या म्हणजे इथं आपण फक्त फाइंड आउट केलेले आहेत बघा. m1 म्हणजे 3/2 आहे, m2 च्या ठिकाणी 2/3 टाकायचं. टाकूया आता. tan इनवर्स मॉड्युलस m1 च्या ठिकाणी 3/2, m2 च्या ठिकाणी 2/3 अपॉन 1 प्लस m1 च्या ठिकाणी 3/2 आणि इंटू m2 च्या ठिकाणी 2/3. हे कम्प्लीट मॉड्युलस. फक्त चारही ठिकाणी मी चारही व्हॅल्यू टाकल्या. त्याला चारही व्हॅल्यू टाकलेल्या. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. tan इनवर्स इन ब्रॅकेट मॉड्युलस. इथं सांगा डिवाइडला ही जी टर्म आहे 3/2 इंटू 2/3 काय कशा पद्धतीने कॅन्सल होईल हो? 2 ला 2 कॅन्सल होईल का? कारण मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, याचाच अर्थ अंशातले आणि छेदातले जर टर्म समान असेल तर कॅन्सल होते. त्यामुळे 2 ला 2 3 ला 3 कॅन्सल झालं. म्हणजेच आपल्याला इथं डिवाइडला जे मिळणार आहे ते 1 प्लस कॅन्सल झाल्यानंतर काय राहतं तिथं 1.
1 राहतं, विसरायचं नाही, ते कॅन्सल झाले म्हणून ते डायरेक्ट सर्व सोडून द्यायचं नाही. प्लस नंतर तिथं 1 राहतं आणि ते 1 + 1 ऍक्च्युली खाली 2 येणार आहे आपला. आता न्यूमरेटरला 5/6. बरोबर आहे. हा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे 3 × 3 9 - 2 × 2 किती होईल? 4. आणि डिवायडेड बाय हे 2 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन किती येईल? 6. 6. आणि मॉड्युलस कंप्लीट करूया. म्हणजे tan इनव्हर्स मॉड्युलस 9 - 4/6 डिवायडेड बाय हे 1 + 1 येणार तिथं त्या कॅल्क्युलेशन मध्ये. कॅल्क्युलेशन सर्वांच्या आलं लक्षात? ते हो सर. न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 3 न 3 ला मल्टिप्लाय इथं लिहिलं. परत मायनसला मायनस आहे असं. 2 न 2 ला मल्टिप्लाय ते इथं लिहिलं 4. आणि डिवायडेड बाय ह्या 2 न या 3 ला मल्टिप्लाय डिवाइडला घेतात ते 6. आता सिम्प्लिफाय करूया पुढं. which is equal to theta equal to tan inverse in modulus वरती 9 - 4 म्हणजे किती झालं? 5. 5/6. 5/6 आणि डिवायडेड बाय 1 + 1 म्हणजे 2. खाली डिवायडेड बाय 2 आला. 10 raised to -1 is equal to 5. Therefore theta equal to tan inverse modulus हे a/b न्यूमरेटरला आहे. न्यूमरेटरला a/b आणि डिवायडेड बाय जर c असेल तर आपला रूल असतो a/b a/bc असतं. म्हणजे या b आणि c दोन्हीचा गुणाकार असतो. तसं 5 इथं 6 आणि 2 चा गुणाकार 12. काय आली हो? 12. 12. हा आपला रूल आहे त्याच्यामध्ये. जो रेशोचा रूल आहे तो रूल a/b डिवायडेड बाय c असेल तर a/bc. आणि आता हे मॉड्युलस साइन जर काढायचं असेल तर आपण काय करणार? ही व्हॅल्यू जी असेल थीटा निगेटिव्ह असेल तर प्लस करायची आणि प्लस असेल तर ऑलरेडी प्लस मध्येच लिहून टाकायचं. म्हणजे ही ऑलरेडी प्लस मध्येच आहे आणि हे आपलं आन्सर असेल. थीटा इक्वल टू tan इनवर्स 5/12. आता या 5/12 इथं काहीतरी आपल्याला त्याचा रेशो किंवा अँगल आपल्याला माहिती नाहीये. टेबलमध्ये बघा, tan 0 म्हणजे 0 आहे. tan 30 म्हणजे आपण 1/√3 काय असेल ते असेल. tan 45 म्हणजे 1 आहे. tan 90 म्हणजे नॉट डिफाइन्ड आहे. tan 60 म्हणजे √3 आहे. म्हणजे यामध्ये 5/12 कुठं नाहीये. त्यामुळे त्याचा अँगल जो फाइंड आउट करता येणार आहे तो पॉइंट मध्ये येणार आहे. म्हणून तो नाही घेतला तरी चालतो, आहे असं ठेवायचं. किंवा तुमच्या कॅल्क्युलेटर वरती tan इनव्हर्सचा ऑप्शन आहे बघा. कॅल्क्युलेटर वरती tan इनव्हर्सचा ऑप्शन, त्या tan इनव्हर्सच्या ऑप्शन मध्ये घेतलं का सर्वांनी tan इनव्हर्स?